पुण्यात ताडीवाला रोड झोपडपट्टीत राहणारा सोहेल अन्सारी 2012 मध्ये 12वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला होता। त्यानंतर तो रायबरेली इथल्या इंदिरा गांधी उड्डाण अकादमीमध्ये पायलट होण्यासाठी दाखल झाला। घरची परिस्थिती हलाखीची असताना मुलाच्या इच्छेखातर अन्सारींनी सोहेलला 18 महिन्याच्या पायलट ट्रेनिंग कोर्ससाठी पाठवलं। शैक्षणिक कर्ज तसंच इतर माध्यमातून त्यांनी संस्थेची सुमारे 31.5 लाख रुपये फी भरली। त्याशिवाय कोचिंग तसंच इतर गोष्टींसाठी जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च केले। एवढं सगळं झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक काळा दिवस उजाडला। प्रशिक्षणादरम्यान आकाशात भरारी घेतली असताना सोहेलचं विमान अचानकपणे कोसळलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। 24 डिसेंबर 2013 रोजी ही दुर्घटना घडली। हमारे पास तो कोई रास्ता नहीं जो हम कर्जा अपना अदा कर दें, और हम बहुत परेशानी में हैं सर। इस वक्त सब परेशान कर रहा है हमें, कर्जे वाले बोल कर्जा दो, कहाँ से देंगे जब ऐसा काम नहीं। एक बच्चे के ऊपर लिया था, बच्चा ही नहीं रहा, आप कर्जा कहाँ से फिरतेंगे हम। मुलाच्या मृत्यूनंतर अन्सारी कुटुंबाला फी म्हणून भरलेले केवळ 11 लाख रुपये तसंच विम्याचे 5 लाख रुपये असे मिळून सुमारे 16 लाख रुपये संस्थेकडून परत मिळाले। मात्र केवळ तेवढ्या रकमेत कुटुंबाची आर्थिक स्थिती सावरणं अशक्य होतं, म्हणून त्यांनी संस्थेकडे मदतीसाठी पाठपुरावा केला। संस्थेचे संचालक असलेले राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली, मात्र त्यांच्याकडून केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही। रनवे के पास कंट्रोल रूम था सर, हमको वहाँ बिठा दिए। फिर वो राहुल जी के साथ में मतलब आए, वो उनको रिसीव किया उन्होंने रनवे से। वहाँ आने के बाद में वो लेके आए, फिर राहुल जी ने काफ़ी अच्छे से बात की हमसे सर, और वो बोले डायरेक्टर साहब ने मुझे बताया कि आपका बच्चा ऐसे ऐसे मतलब उसकी डेथ हो गई। खाजगी कर्ज काढलेले, एज्युकेशन लोन काढलेले, जे एज्युकेशन लोनला जो जामीनदार आहे त्यावर SBI बँक त्यांच्यावरती कारवाई करते। अनेक काही रेअर ज्या उदाहरणं असतात की यामध्ये मृत्यू झालेला आहे, अशावेळी RBI कडे काही हक्क आहेत, RBI ते कर्ज माफही करू शकते। आमची RBI ला एक विनंती आहे की त्यांनी हे कर्ज माफ करावं। इंदिरा गांधी उड्डाण अकादमीनं सोहेलच्या अपघाती मृत्यूची जबाबदारी स्वीकारून आपल्याला मदत करावी अशी अन्सारी कुटुंबियांची अपेक्षा आहे। यासाठी त्यांनी मागील 3 वर्षात लखनौ, दिल्ली अशा किमान 15-20 खेपा घातल्या। अनेक ठिकाणी पत्रव्यवहारही केला, पण सर्वत्र नशिबी आली केवळ निराशा। या कुटुंबानं केवळ आपला मुलगाच गमावलेला नाहीये, तर त्यांचं संपूर्ण कुटुंबच त्यामुळे उद्ध्वस्त झालंय। त्यांच्यावर या क्षणी मोठा कर्जाचा डोंगर उभा राहिलाय। अशा परिस्थितीत इंदिरा गांधींच्या नावानं कार्यरत असलेल्या संस्थेनंच त्यांना आता भक्कम मदतीचा आधार देण्याची आवश्यकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।